जागतिक महिला दिन आहे 8 मार्चला. त्याच्याबद्दल सगळ्या महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला असं वाटतं की महिला दिन हा दररोजच यायला पाहिजे. हे क्लिशे वाक्य इथं मी बोलतेय, पण तरी सुद्धा स्वतःला कमी न लेखता आपण जे करतोय त्याच्याबद्दल आपण रिस्पेक्ट ठेवणं. म्हणजे मी काहीच करत नाही, पण अगं तू गृहिणी आहेस आणि गृहिणीचं फार मोठं जे काम असतं, घराला सांभाळायचं, मुलांना सांभाळायचं, हे तुम्ही करतात ते काही थोडं नाहीये आणि ते ॲप्रिशिएट हे व्हायलाच पाहिजे. आणि या महिला दिनाच्या निमित्तानं मी असं पुरुषांना सुद्धा सांगेन की प्लीज महिलांना त्या आणि त्याच वेळेस अप्रिशिएट करा, त्यांना खूप रूप येतं. हॅलो, नमस्कार. मी मधुराणी गोखले. माझ्या सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला कल्पना नसेल की तुम्ही किती स्ट्रॉंग आहात आणि तुमच्या आतली ताकद ओळखा आणि तुम्ही एकट्या नाही आहात, तुमच्या बरोबर तुम्ही आहात एवढं लक्षात ठेवा. अँड जस्ट गो फॉर इट अँड अचीव एव्हरी ड्रीम यू हॅव एव्हर हॅड. नमस्कार, सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. मी सगळ्यांना यासाठी म्हटलं की महिलांचा महिला दिन साजरा हा केवळ संसाराच्या दुसऱ्या चाकाबरोबर अर्थात पुरुषाबरोबरच होऊ शकतो. त्यांचं असणं नसणं हे सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात ज्या सगळ्या महिला आहेत त्या सगळ्यांचा आदर करा आणि जर कोणी तुम्हाला अनादर करताना दिसत असेल तर त्याला त्याची जाणीव करून द्या. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.